नमस्कार. आज आपण कांद्यापासून अतिशय भन्नाट आणि तोंडाची चव वाढवणारी एक रेसिपी बनवणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, घरात भाजीला काहीच नसतं किंवा अचानक पाहुणे येतात. मग या वेळेला तुम्ही अशा प्रकारे कांद्याची झटपट आणि भन्नाट रेसिपी घरीच बनवू शकता. तर कांद्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 4 ते 5 छोटे कांदे घेतलेले आहेत. तुमच्याकडे मोठे कांदे असेल तर तुम्ही 2 किंवा 3मध्ये पण तुमची भाजी तयार होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला कांदे चिरून घ्यायचे. तर ह्या भाजीसाठी कांदा आपल्याला जास्त मोठा पण चिरून नाही घ्यायचा आणि जास्त छोटा पण नाही चिरून घ्यायचा आहे. मध्यम आकाराचा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळे कांदे इथे चिरून घेतलेत. आता आपण झटपट अशी कांद्याची भाजी बनवायला घेऊ. कांद्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटी पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं टाकायचं आहे. जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये 1 चमचाबरोबर लाल तिखट टाकायचं आहे. इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे. तुमच्याकडे कोणतं पण तिखट असेल तर तुम्ही ते वापरू शकता. आता आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा छान असा परतून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. अर्धा चमचा हळद पावडर आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी एवढी चविष्ट बनवून तयार होते की तुम्हाला भूक नसेल तरी तुम्ही 2 चपात्या जास्तच खाल. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकणार आहे. त्याच्यामुळे भाजीची चव खूपच छान होते. याच्या जागेवर तुम्ही चिकन किंवा मटण मसाला जो आपण भाजीला वापरता तो टाकला तरी चालतो. त्यानं पण खूप छान चव येते. आता याला 2 मिनटासाठी झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेऊया. 2 मिनटं झालेली आहेत. आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया. खूप छान सुगंध येतोय आणि आपली कांद्याची भाजी तयार झाली आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते. तर तुम्हाला ही झटकन आणि पटकन होणारी चविष्ट कांद्याची भाजी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.